नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे हरितालिका. या पूजेसाठीचं साहित्य काय लागतं, त्याच्यासाठी पूजेत काय काय तयारी असते, पूर्वतयारी काय काय करावी लागते, ती आज इथे पाहणार आहोत. तर इथे काही मी बेल घेतलेले आहेत, अनेक प्रकारची फुले आहेत. लाल फूल आपण गणपतीसाठी घेतलेलं आहे, महादेवासाठी पांढरे फूल घेतलेलं आहे. अनेक झाडांची, पानांची, फुलांची जी पाने आहेत, ती पाने फुले आपण इथे घेतलेली आहेत. महादेवाला या पूजेसाठी अनेक बेलपत्री आणि ज्या काही पानांचे पत्री असतात या वाहिल्या जातात. आता या किती प्रमाणात वाहतात, 5 किंवा 7 किंवा 16 या पद्धतीने वाहिल्या जातात. आता तुम्हाला जशा सहज उपलब्ध भेटतील त्या पद्धतीने व्हायच्या आहेत. आता इथे आपण एक पाट घेतलेला आहे. पाटावरती आपल्याला वाळूचा पार्थिव शिवलिंग तयार करायचा आहे. या पद्धतीने आपण आता शिवलिंग तयार करून घेणार आहोत. आता शिवलिंग काढत असताना आपण सावकाश पद्धतीने काढायचं आहे. वाळू आपण जी आहे ती गंगेतली घेतलेली आहे. स्वच्छ 4 ते 5 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण त्यामध्ये भरपूर असं स्वच्छ नसते. अस्वच्छ असल्यामुळे आपल्याला ती स्वच्छ करून घ्यावी लागते. तर या पद्धतीने आता आपण शिवलिंग काढून घ्यायचं आहे महादेवाचा. त्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला छोटंसं असं या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. जसे की मंदिरामध्ये आपण पाहतो महादेवाचा जसा आकार असतो त्या पद्धतीने आपल्याला हे आकार देऊन घ्यायचे आहेत. सावकाश पद्धतीने काढायचे, कारण ओली असते वाळू, त्यामुळे थोडंसं आपल्याला आकार द्यायला थोडा वेळ लागतो. पण सावकाश पद्धतीने काढला तर नक्कीच जमणार. तुम्ही पहिल्यांदा जरी काढाल तरी तुम्हाला या पद्धतीने ही जी पूजा आहे नक्कीच जमणार. या पद्धतीने वरती आपल्याला शिवलिंग काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. सावकाश काढायचं. इथं ओली वाळू असल्यामुळे कुठेही घाई करायची नाहीये. त्यानंतर आता आपल्याला महादेव काढला, त्यानंतर बाकीचाही इथे काय काय काढायचे ते सुद्धा तुम्हाला माहिती काढणार आहे. महादेव झाला की प्रथम आपल्याला इथे गणपती काढून घ्यायचा आहे. गणपती ह्या पूजेमध्ये प्रथम, कोणत्याही पूजेला प्रथम स्थान असतं, त्यामुळे इथे आपण गणपतीची स्थापना केलेली आहे. तर इथं महादेव आहे म्हणल्यावरती नंदी तर आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर इथे आपण गणपती काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथं नंदीचा आपण एक आकार काढून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आकार जमेल त्या पद्धतीने इथे काढून घ्यायचा आहे. महादेवाच्या डोक्यावरती गंगेचा उगम झालेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला गंगा सुद्धा काढणं महत्वाचं आहे. या पूजेमध्ये तुम्हाला जितक्या पद्धतीने या छोट्या छोट्या मूर्ती काढता येतील त्या पद्धतीने तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता बऱ्याच पूजांमध्ये काय करतात, सखी आणि पार्वतीची मूर्ती सुद्धा ठेवली जाते. पण आपण इथे मूर्ती न ठेवता माती जी काही वाळू आहे, वाळूच्या सहाय्याने आपण इथे पार्वती आणि तिच्या सखी सुद्धा काढून घेणार आहोत. आता इथे आपण पार्वतीची सुद्धा प्रतिमा काढून घेणार आहोत आणि तिच्या सखींची सुद्धा प्रतिमा काढून घेणार आहोत. या पद्धतीने आपण छोट्या छोट्या पार्वती आणि तिची सखी सुद्धा काढणार आहोत या पद्धतीने. आता हे व्रत पार्वतीने तिच्या सखींसोबत कुमारिका अवस्थेमध्ये केलेलं होतं, त्यामुळे हे व्रत कुमारिका मुली सुद्धा हे व्रत करू शकतात, कारण पार्वतीने हे व्रत शिवप्राप्तीसाठी केलेलं होतं. त्यामुळे कुमारिकांनी हे व्रत करणं त्यांच्या आवडीनुसार खूप महत्वाचं आहे. जर केलं तर त्याचं जे फळ आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. तर या पद्धतीने आपण आता सुवासिनी स्त्रियांनी तर हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आवर्जून करणं गरजेचंच आहे. हे व्रत ज्या वेळेस तुम्ही चालू करता त्यावेळेस बंद करू शकत नाही. दरवर्षी जर तुम्हाला हे व्रत करणंच आहे आणि फक्त एखाद्या वेळेस जर काही तुम्हाला अडचण असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हे व्रत करू शकत नाहीत, किंवा मग काही सूतक विधी काय असेल त्या काळामध्ये सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकत नाही. आता हे पूर्ण आपण कैलासवत इथे पाटावरती स्थापित केलेला आहे या पद्धतीने. आता इथे आपण तुळस एक काढून घेणार आहोत. आता बऱ्याच ठिकाणी ही काढण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत, पण याच पद्धतीने काढलं जातं. आम्ही बरेच वर्ष झाले याच पद्धतीने ही पूजाविधी करत आलेलो आहोत, त्याच्यासाठी मी ही पूजा तुम्हाला याच पद्धतीने दाखवलेली आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपण तुळस सुद्धा काढून घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिलं आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. आपण इथं वाळूचा तर काढलेला आहेच, पण इथे सुपारीची सुद्धा आपण इथं शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित असं त्यांना पंचामृत घालून, स्नान घालून ही पूजा आपण करून घेणार आहोत. आधी स्नान घालून घेतलेलं आहे, त्यानंतर पंचामृतानं स्नान करायचं आहे, त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी यावरती घालायचं आहे. या पद्धतीने गणपतीची पूजा आपण करून घेणार आहोत. स्वच्छ करून घ्यायचं आणि एका त्याला गणपतीला आसनावरती किंवा मग इथे मी छोटीशी प्लेट घेतलेली आहे, कारण ही इथे छोटंसं मला आसन त्याच्यासाठी
उपलब्ध नव्हतं, त्याच्यासाठी मी इथे छोटीशी प्लेटमध्ये गणपतीची जी सुपारी आहे गणपती म्हणून केलेली ती इथे ठेवून घेतलेली आहे. आता याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. विधिवत पूजा केली तर मन सुद्धा प्रसन्न होतं आणि आपली पूजा सुद्धा आपली फळास राहते. या पद्धतीने इथं मी लाल फूल घेतलेलं आहे गणपतीसाठीचं, बेलपत्र वाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं महत्त्वाचं म्हणजे हराळी इथे आपल्या गणपतीला अवश्य व्हायची आहे. या पद्धतीने लाल फूल गणपतीला हे खूप प्रिय आहे आणि हराळी सुद्धा खूप प्रिय आहे. या पद्धतीने आता आपण पूजाविधी करून घेतलेली आहे. इथं मी आता विड्याचा जो पान आहे विडा ठेवून घेणार आहे. आता बऱ्याच जणांकडे काय करतात, गणपतीचा वेगळा विडा ठेवतात, पार्वतीचा वेगळा विडा ठेवतात आणि काही ठिकाणी तर 5 सुद्धा विड्याची मांडणी केली जाते, पण इथं मी एकच विड्याची मांडणी करणार आहे. जर तुमच्याकडे 2 किंवा 5 या पद्धतीने विडा मांडत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. इथं विडा सुद्धा माझा करून झालेला आहे. हळदी कुंकू वाहून विड्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या काही आपण बेलपत्री वाहिलेली आहे, आता या पत्री घेतलेल्या आहेत, त्या पत्री आपल्याला महादेवावरती वाहून घ्यायच्या आहेत. इथे मी तुळस काढून घेतलेली आहे, त्यामध्ये मी तुळशीची इथे मंजुळा यामध्ये लावून घेत आहे. तर खूप सुंदर वाटते ही पूजा, पाहू शकता अप्रतिम दिसत आहे आणि पूर्ण कैलासच पर्वत आपण पाटावरती मांडणी केलेली आहे. असं वाटतं की पूर्ण कैलास पर्वत पाटावरती विराजमान झालेला आहे. तर आता या पद्धतीने आपण नंदीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, गणपतीला वाहून घेतलेला आहे आणि पार्वतीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. आपण महादेवाला हळदी कुंकू वाहत नाही तर इथं चंदन किंवा मग जे काही वस्तू तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या तुम्ही लावू शकता. तर इथे मी चंदन लावून घेतलेला आहे. इथे कॅमेरा माझा बंद झालेला आहे, त्यामुळे इथे तुम्हाला लावताना मी दिसलेले नाही. तर आपण ज्या काही पत्री घेतलेल्या आहेत, आता याचं प्रमाण मी 5च्याच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे 7 किंवा 11 पद्धतीने वाहत असाल तर तुम्ही या पद्धतीने वाहू शकता. तर इथं अनेक प्रकारचे आपण पाने घेतलेली आहेत, फुले सुद्धा अनेक प्रकारचे घेतलेली आहेत. ज्या तुम्हाला उपलब्ध आहेत त्या पद्धतीने तुम्हाला इथे वाहून घ्यायचे आहेत. तर हे वाहत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत असा जाप करत आपल्याला ही बेलपत्री वाहून घ्यायची आहे. 108 बेल सुद्धा तुम्ही यामध्ये वाहू शकता. मी सुद्धा वाहिलेला आहे शेवटीला. अनेक प्रकारचे आपण पाने फुले इथे घेतलेले आहेत, त्या पद्धतीने आपल्याला वाहून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जाप करत हे पूर्ण बेलपत्री आणि फुले वाहून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने प्रसन्न विधिवत आपण पूजा केली तर आपला सुद्धा दिवस खूप सुंदर जाईल आणि मन प्रसन्न सुद्धा होईल. आणि या दिवशी कसा उपवास करायचा आहे हे तर सर्व स्त्रियांना माहितीच आहे. आता बरेच जण बिना फराळ करता या दिवशीचा हा उपवास निर्जलाचं करत असतात, पण आता सगळ्यांनाच असं शक्य नाहीये.
या पद्धतीने आपल्याला जसं घडेल तसं फळ खाऊन तुम्ही उपवास करू शकता किंवा मग अशा पद्धतीने एखाद्या वेळेस फराळ करून सुद्धा पूजा करू शकता. आता जर तुमच्याकडनं एखाद्या वेळेस शिवमूठ व्हायची राहून गेली असेल तर तुम्ही या दिवशी 5ही सोमवारच्या शिवमूठ वाहू शकता. शिवमूठ वाहत असताना कोणता मंत्र म्हणावा या अगोदर सुद्धा मी सांगितलेला आहे. तर शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. वस्त्रमाळ आपण वाहून घेतलेली आहे. महादेवासाठी आपण पांढरीच वस्त्रमाळ केलेली आहे. पण बऱ्याच वेळेला काय करतात गणपतीला वेगळी, पण मी सगळ्यांमध्ये एकच वस्त्रमाळ केलेली आहे. तर या पद्धतीने आपण आता दिवा तुपाचा करून घेतलेला आहे. छान असं याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. कोणताही दिवा लावत असताना आपल्याला हळदी कुंकू लावून घेत असतो आणि प्रज्वलित करून ही पूजा आपण सुरू करत असतो. तिथं धूप दीप घेतलेला आहे मी आणि त्यासोबतच कापूर सुद्धा घेतलेला आहे. या पद्धतीने जे आपण आरती म्हणून घ्यायची आहे. शक्य असेल तर तुम्ही कथा सुद्धा म्हणून घेऊ शकता. तिथे मी आता छोटासा प्रसाद घेतलेला आहे. जे की आपल्याला उपवास आहे तिथे मखाणे, काजू, बदाम आणि खडीसाखर यामध्ये थोडासा मी गुळ घातलेला आहे. या पद्धतीने जे काही आपल्याला फराळी पदार्थ ठेवता येतील नैवेद्य म्हणून तेच ठेवू शकतो आणि नंतर आपण जे काही फळ वगैरे खाणार आहोत ते सुद्धा इथे ठेवू शकतो. तर यामध्ये अनेक प्रकारच्या फळांचा सुद्धा समावेश. या व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असावी अशी आशा करते. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत